नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल होतं वाणी. मी तुमची होस्ट वाणी. मागच्या भागात अलका मॅम यांनी त्यांच्या जालंधरच्या गुप्त प्रवासाचा वृत्तांत सांगितला. मी तर थक झाले आहे आणि मॅमने स्वतः कबूल केलंय की राशील आणि तू माझ्यासाठी खूप खास आहात. आज रात्री मी त्यांची सेवा करत असताना मला समजलं की मॅमच्या मनात आमच्याबद्दल इतकं खास स्थान का आहे. मॅम म्हणतात, परोपकारामागे सुद्धा माणसाचा काही ना काही स्वार्थ असतोच. कधीतरी मी तुला माझ्या इतक्या जवळ ठेवण्याचं कारण सुद्धा सांगेन. पण आज राशीलची गोष्ट एका महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहोचली आहे. तुम्ही ऐकाल, 20 वर्षांपूर्वीची गोष्ट, जेव्हा पराग 13 वर्षांचा होता आणि एका लग्न समारंभासाठी गेला होता. बालपणातील पहिलं प्रेम. 9 ते 10 वर्षांच्या अत्यंत सुंदर राशीलला परागने पहिल्यांदा पाहिलं आणि तो तिच्या प्रेमात पडला. आत्याची शपथ. त्या रात्री परागने त्याच्या आत्याला, अलका मॅमला, सांगितलं होतं, मोठा झाल्यावर मी हिच्याशीच लग्न करेन. आणि मॅमने वचन दिलं होतं, राशील आणि तुझं लग्न होईल याची काळजी मी घेईन. आता 14 वर्षांनंतर परागने त्याच्या आत्याला फोन केलाय. आत्या, मला राशील अजूनही आठवते. आता तुमचं वचन पूर्ण करा आणि माझं लग्न राशीलशी लावून द्या. मॅम सांगतात की पराग आजही राशीलच्या विचारावर ठाम आहे आणि म्हणूनच त्यांना राशीलला पुन्हा मिळवायचं आहे. हा भाग अलका मॅमच्या परोपकारामागचं वैयक्तिक कारण समोर आणतो. एका आत्याची शपथ आणि बालपणीचं प्रेम. प्रेम अनमोल होतं वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. भाग 24. आत्याची शपथ आणि बालपणीचं प्रेम, माझं खास स्थान. अलका मॅम जालंधरच्या प्रवासात राशीलच्या आई वडिलांशी झालेली चर्चा सांगून शांत झाल्या आहेत. मी मंत्रमुग्ध होऊन हे सगळं ऐकत होते. त्यांचं शांत होणं मला एखाद्या अडथळ्यासारखं वाटलं. जसं विराट कोहलीला शतक ठोकण्यासाठी 4 धावा हव्या असताना पाऊस पडावा आणि खेळ थांबावा. वाणी, तुला माहितीये का, परोपकारामागे सुद्धा माणसाचा काही ना काही स्वार्थ असतोच. माझ्याबद्दल सांगायचं तर मला मिळणाऱ्या मान सन्मानामुळे खूप आनंद होतो. तुमच्या दोघांच्या मदतीमागे याशिवाय अजून काही कारणं आहेत. एखाद्या दिवशी मी तुला सांगेन की मी तुला माझ्या हृदयात इतकं खास स्थान का दिलंय. मॅमने अत्यंत प्रामाणिकपणे आपलं मत मांडलं. 20 वर्षांपूर्वी जेव्हा पराग 13 वर्षांचा होता, तो त्याची आत्या अलकासोबत एका लग्नात गेला होता. तिथे परागने एका 9 वर्षांच्या सुंदर चिमुरडीला आईस्क्रीम खाताना पाहिलं. ती जालंधरच्या हरभजनजींची मुलगी राशील होती. पराग, तू इथे एकटा कसा आलास? मी तुला शोधत होते, अलका मॅम म्हणाल्या. परागची चोरी पकडली गेल्यासारखा तो लाजून गेला. मॅमने त्या मुलीच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि विचारलं, ही मुलगी तर खूपच गोड आहे. बाळा, तुझं नाव काय ग? राशील, तिने तिच्या आईच्या मागे लपून सांगितलं. ती तशी लाजरी नाहीये, आताच फक्त लाजतनी. मुलगी भारी हट्टी आणि चंचल आहे आमची, हरबिंदरजींनी हसत हसत आपल्या मुलीबद्दल सांगितलं. त्या रात्री परागने त्याच्या आत्याला सांगितलं, आत्या, मला राशील खूप आवडलीये. मोठा झाल्यावर मी हिच्याशीच लग्न करेन. पराग, मी ही गोष्ट लक्षात ठेवेन. मोठा झाल्यावर सुद्धा तुला हे आठवणीत राहिलं तर मी तुमचं लग्न नक्की लावून देईन, मॅमने वचन दिलं. 14 वर्षांनंतर परागने फोन केला. आत्या, मला राशील अजूनही आठवते. आता तुमचं वचन निभवा आणि माझं लग्न राशीलशी लावून द्या. अलका मॅम थक झाल्या. त्यांना समजलं की राशील आता लग्नासाठी तयार नाहीये. त्यानंतर बंगालच्या एका स्टेशनवर राशील मॅमला खूप वाईट अवस्थेत सापडली. मॅमच्या मायेने आणि उपचारांनी ती बरी झाली. पराग आजही आपल्या शब्दावर ठाम आहे. आत्या, मला तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही तिला नक्की मनवाल. श्रोतेहो, भाग 24 ने विश्वास आणि नशिबाची एक अद्भुत कथा समोर आणली आहे. अलका मॅमचं एक वचन राशीलचं आयुष्य कसं बदलणार आहे हे पाहणं रंजक ठरेल. पण वाणीसाठी मॅमच्या मनात ते खास स्थान का आहे याचं गुपित पुढच्या भागात उलगडेल. भाग 24 समाप्त. भाग 25. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल होतं वाणी. मी तुमची होस्ट वाणी. मागच्या भागात आपण जाणले की अलका मॅमच्या परोपकारामागे परागची बालपणातील प्रतिज्ञा होती. आज मॅम त्यांच्या मोहिमेच्या सर्वात कठीण टप्प्यावर आहेत, राशीलला लग्नासाठी तयार करणे. तुम्ही ऐकाल, राशीलचे तक्रारवजा प्रेम. राशील म्हणते,
गुरु ग्रंथ साहिबच्या उपस्थितीतही त्या गुरुद्वारामध्येच त्या दुष्ट जेडशी माझी भेट झाली. म्हणूनच ती आता मॅमना तिच्या गुरुपेक्षाही आधी मानते. अलका मॅम अविवाहित राहण्याचं गुपित जेव्हा राशील विचारते की मॅम स्वतः अविवाहित का आहेत, तेव्हा त्या सांगतात, माझं प्रेम एकतर्फी होतं. मी त्याच्याशी लग्न करू इच्छिते हे त्याला कधी कळलंच नाही. 15 वर्षांपूर्वीची एकतर्फी प्रीत मॅम राशीलला सांगतात की त्या अशा एका मुलाला ओळखतात जो गेल्या 15 वर्षांपासून राशीलवर एकतर्फी प्रेम करत आहे. राशीलची नैतिक द्विधा मनस्थिती, ती लग्नासाठी तयार आहे, पण एका अटीवर, ज्याच्याशी माझं लग्न होणार आहे त्या मुलापासून मी माझा भूतकाळ कशी लपवू? त्याच्यापासून इतकी मोठी गोष्ट लपवणं हा अन्याय ठरेल. शेवटी राशील 50% संमती देते, पण म्हणते, मॅम तुम्ही माझ्या संमती आधीच त्याला माझी हकीकत सांगायला हवी. हे ऐकून अलका मॅम लगेच परागला भारतात येण्याचं आमंत्रण देतात. राशीलचा भूतकाळ जाणून घेतल्यावरही पराग तिच्याशी लग्न करायला तयार होईल का? संमती, शंका आणि आत्याचं पुढचं पाऊल. प्रेम अनमोल होतं वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. भाग 25. लग्नासाठी 50% संमती आणि एकतर्फी प्रेमाचे गुपित. तुमच्या लग्नात काही अडचणी येऊ शकतात, पण त्या आपण नंतर पाहू. आधी मला राशीलला लग्नासाठी तयार करायचं आहे. ती तयार झाली की तुला भारतात यावं लागेल. अलका मॅम परागशी बोलताना मनाशी राशीलच्या भूतकाळाचा विचार करत होत्या. तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा मी भारतात येईन. पराग पूर्णपणे तयार आहे. जेव्हा कधी राशील मॅमच्या खोलीत थांबायची तेव्हा म्हणायची, मॅम जर तुम्ही नसतात तर कदाचित मी जिवंत उरले नसते, आणि जरी जिवंत असते तरी असं आयुष्य जगले असते जे जगण्यालायक नसतं. मॅम माझी गुरुग्रंथ साहिबवर पूर्ण श्रद्धा राहिली आहे, पण आज मी त्यांच्याही आधी तुम्हाला मानते. गुरु साहिबांच्या उपस्थितीतही गुरुद्वारामध्येच त्या दुष्ट जेडशी माझी भेट झाली. मी भरकटत होते, पण गुरु साहिबांनी मला कोणताही संकेत दिला नाही. राशीलने भरलेल्या अंतःकरणाने आपल्या गुरूंसमोर ही तक्रार व्यक्त केली. राशील, माझी इच्छा आहे की आता तू लग्न करावंस. मॅमनी योग्य वेळ पाहून विषय काढला. तुम्ही मला तुमच्यापासून दूर का करू इच्छिता? तुम्ही स्वतः अविवाहित आहात, मग मलाच लग्नासाठी का सांगत आहात? राशीलने प्रश्न विचारला. ज्याच्याशी मला लग्न करायचं होतं त्याचं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी झालं होतं. खरं तर माझं प्रेम एकतर्फी होतं. मी त्याला कधी सांगितलंच नाही, आणि ज्या दिवशी सांगायला गेले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मॅमनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं गुपित राशीलसोबत शेअर केलं. राशील, मी अशा एका मुलाला ओळखते जो गेल्या 15 वर्षांपासून फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम करत आहे. मॅमनी आपली खरी चाल खेळली. 15 वर्षांपूर्वी तर मी एक लहान मुलगी होते. कोणी इतकी वर्ष वाट पाहू शकतं का? मला माझं सत्य त्याच्यापासून लपवावं लागेल, जे त्याच्यावर अन्याय केल्यासारखं होईल. राशीलने आपली नैतिक अडचण सांगितली. मॅम, तुम्ही माझ्या संमती आधीच त्याला माझी पूर्ण कहाणी सांगा. जर तो त्यानंतरही मला स्वीकारायला तयार असेल तरच आपण पुढे बोलूया. सध्या तुम्ही माझी 50% हो समजा. राशीलने निर्णय मॅमवर सोपवला. दुसऱ्या दिवशी मॅमनी परागला फोन केला. पराग, तू भारतात ये. राशील तयार होत आहे असं वाटतंय, पण त्याआधी मला तुला काही सांगायचं आहे. किमान 1 महिन्याची रजा घेऊन ये. जेमिनाईची समीक्षा आणि सादरीकरण सूचना. प्रिय रसिकहो, या भागात अलका मॅमनी राशीलच्या जखमांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे. राशीलची सत्य बोलण्याची जिद्द तिच्या नवीन आत्मसन्मानाला दर्शवते. काय पराग सगळं जाणून घेतल्यावरही आपल्या प्रेमावर ठाम राहील? जाणून घेण्यासाठी ऐकत राहा. भाग 25 समाप्त. भाग 26. नमस्कार आणि प्रेम अनमोल होतं वाणी मध्ये तुमचे स्वागत आहे. मी तुमची होस्ट वाणी. मागच्या भागात राशीलने 50% संमती दिली, ज्यानंतर अलका मॅमने परागला भारतात येण्याचं निमंत्रण धाडलं. आता मी माझ्या घरी परतले आहे, पण माझ्या मनात एक नवीन आणि खोल जिज्ञासा निर्माण झाली आहे. अलका मॅमच्या विशेष प्रेमाला मी का पात्र ठरले? आज मी जेव्हा सकाळच्या वेळी अंथरुणात लोळत होते तेव्हा एका अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि राशीलने माझी झोपच उडवून दिली. तुम्ही ऐकाल. एक धक्कादायक खुलासा. अलका मॅमच्या मनात माझ्यासाठी विशेष स्थान का आहे हे राशीलने सांगितलं. त्यांच्या 15 वर्ष जुन्या एकतर्फी प्रेमाचं रहस्य अशा एका व्यक्तीशी जोडलेलं आहे ज्यावर माझ्या कानांवर विश्वासच बसत नाहीये. ती व्यक्ती म्हणजे माझे स्वतःचे बाबा आहेत.
नशीब की योगायोग, खरंच हे जग इतकं लहान आहे का? मी या अविश्वसनीय योगायोगाला तर्काने समजून घेण्याचा प्रयत्न करते. मॅमचं अविवाहित राहणं हे पीडित स्त्रियांच्या नशिबामुळे घडलं का? जेणेकरून त्यांना मॅमचा आधार मिळावा. स्वर्णिम शिक्षिका होण्याचा संकल्प. अलका मॅमच्या प्रेरणेतून मी एक शिक्षिका म्हणून एक मोठं ध्येय समोर ठेवलं. मी प्रिन्सिपल कीर्ती मॅमना वचन दिलंय की माझ्या विद्यार्थिनी गणितात 100% गुण मिळवतील आणि असं केल्यावर मला मिळेल स्वर्णिम शिक्षिका हा किताब. मॅमचं प्रोत्साहन. मी माझ्या विद्यार्थिनींसाठी प्रचंड मेहनत आणि मोफत ट्युशन सुरू केलंय. तेव्हा अलका मॅम स्वतः शाळेत येऊन कीर्ती मॅमसमोर माझं कौतुक करतात. भागाच्या शेवटी जेव्हा मी कीर्ती मॅमसोबत बाहेर जात असते तेव्हा अलका मॅम मला थांबवतात. त्या माझ्या बाबांशी जोडलेल्या रहस्याबद्दल बोलतील का? की कोणती नवीन जबाबदारी सोपवतील? जाणून घेण्यासाठी ऐकत राहा प्रेम अनमोल होतं वाणी. तुम्ही ऐकाल. भाग 26. एकतर्फी प्रेम. माझे वडील आणि स्वर्णिम शिक्षिका ध्येय. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या घरी परतले. राशील परागची प्रेमकथा जाणून घेण्याच्या कुतूहलासोबतच मॅम माझ्यावर इतकं विशेष प्रेम का करतात हा प्रश्नही माझ्या मनाला सतावत होता. 2 दिवसांनंतरची गोष्ट आहे. सकाळी मी अजून अंथरुणातून उठलेही नव्हते. मला व्हॉट्सॲपवर एका अनोळखी नंबरवरून व्हॉइस कॉल आला. मी अनिच्छेनेच तो कॉल उचलला. एक ओळखीचा स्त्री आवाज कानी पडला. गुड मॉर्निंग वाणी. तो आवाज ऐकताच माझा आळस क्षणात पळाला. ही राशील आहे. गुड मॉर्निंग राशील. आज अगदी सकाळीच माझी आठवण आली तुम्हाला. तिचा तो गोड आवाज ऐकून माझी सकाळ प्रसन्न झाली. वाणी, इथे कॅलिफोर्नियात आता रात्र झाली आहे. काय ग, तू अजून झोपली होतीस का? राशीलने हसत हसत विचारलं. राशील, हल्ली जेव्हा मी अलका मॅमच्या घरी मुक्कामाला असते तेव्हा त्या मला तुझ्याच परिवर्तनाची गोष्ट सांगत असतात. तुझ्या गैरहजेरीत आम्ही तुझ्याबद्दलच बोलतो. पण सांग ना, तू आणि मॅम माझ्या गैरहजेरीत कधी माझ्याबद्दल काही बोलायचा का? मी मनात साठलेला प्रश्न विचारून टाकला. हो, कधीतरी असं व्हायचं. पण तू हे का विचारतेस? राशीलला कुतूहल वाटलं. मॅमच्या मनात माझ्यासाठी इतकं विशेष स्थान का आहे हे जाणून घ्यायची मला तीव्र इच्छा आहे. मी राशीलला स्पष्टपणे सांगितलं. हे तू त्यांच्याच तोंडून ऐकलंस तर जास्त चांगलं होईल. तरीही मी तुला एक छोटी हिंट देऊ शकते. खरं तर अलका मॅम त्यांच्या तरुणपणापासून एका मुलावर एकतर्फी प्रेम करत आल्या आहेत. तो मुलगा आता तुझे बाबा आहेत. राशीलने एक अविश्वसनीय गोष्ट सांगितली. हे ऐकून मला मोठा धक्का बसला. हे मी काय ऐकते? माझ्या कानांवर विश्वासच बसत नाहीये. माझ्या आवाजातील आश्चर्य लपत नव्हतं. खरंच हे जग इतकं लहान आहे का? अलका मॅम अविवाहित राहिल्या म्हणूनच आज त्या इतक्या जणींना आधार देऊ शकत आहेत. मॅम आता माझ्या आदर्श बनल्या आहेत. दृश्य बदल. मी एक शिक्षिका म्हणून माझ्या विद्यार्थिनींसाठी जीव तोडून मेहनत करायला सुरुवात केली. मी प्रिन्सिपल मॅमना वचन दिलं की यंदा गणितात किमान 5 मुली 100% गुण मिळवतील. वाणी, जर असं झालं तर त्या विद्यार्थिनींना गोल्ड मेडल तर मिळेलच, पण तुला मी स्वर्णिम शिक्षिका हा किताब देईन. कीर्ती मॅमनी माझा उत्साह वाढवला. एका दिवशी अलका मॅम शाळेत आल्या. कीर्ती मॅमच्या समोर त्यांनी माझं भरभरून कौतुक केलं. वाणी, तू मुलांच्या भविष्यासाठी जे करतेस ते इतरांसाठी एक आदर्श आहे. तुला हवी ती मदत शाळेकडून नक्की मिळेल, मॅम म्हणाल्या. मीटिंग संपवून सर्वजण बाहेर जात असताना अलका मॅमनी मला थांबवलं. वाणी, तू 1 मिनिट थांब. जेमिनाईची समीक्षा. प्रिय रसिकहो, भाग 26 ने कथेत एक जबरदस्त वळण आणलं आहे. अलका मॅमचं एकतर्फी प्रेम वाणीचे वडीलच आहेत हे सत्य आता समोर आलं आहे. अलका मॅमनी वाणीला एकांत का थांबवलं असेल? त्या आता सगळं सत्य वाणीला सांगणार का? जाणून घेण्यासाठी ऐकत राहा आमचा पुढचा भाग. भाग 26 समाप्त.